अनेकदा एखाद्याच्या वृत्तीवरून त्याच्या वर्तनाचा अंदाज येत नाही. वरकरणी वृक्ष वाटणारी माणसं मनातून संवेदनशील असतात. अगदी उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक व वाहन व्यवस्थापक विनोद केणे यांच्यासारखे. आज महापालिकेत एक अधिकारी असूनही सामाजिक बांधिलकीचा ओलावा त्यांनी आपल्या वर्तनात कायम जपून ठेवला आहे. डोंबिवलीच्या सोनारपाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक R.V. नेरुरकर महाविद्यालयातून माध्यमिक शिक्षण, तर पेंढारकर महाविद्यालयातून पदवीधर झालेले विनोद केणे हे केणे या शेतकरी कुटुंबातील पहिले पदवीधर. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वाहन चालक या पदावर कार्यरत असणारे त्यांचे वडील अभिमन्यू केणे यांना आपल्या या मुलाचा कायमच अभिमान वाटला. परंतु आपल्याप्रमाणे आपल्या मुलाचं आयुष्य कायम ड्रायव्हर म्हणून जाऊ नये, तो एक उच्च पदस्थ अधिकारी व्हावा हे स्वप्न कायम त्यांनी आपल्या उराशी बाळगलं होतं. आणि तेच स्वप्न साकार करण्यासाठी विनोद केने यांनी प्रचंड मेहनतीतून स्वतःला उभं केलंय. केने 1 ऑगस्ट 2003 साली उल्हासनगर महानगरपालिकेत लिपिक या पदावर रुजू झाले. महापालिकेत आल्यानंतर विविध आव्हानं स्वीकारत त्यांनी पदपथ अतिक्रमण निर्मूलन विभाग, बाजार अधीक्षक, जनसंपर्क अधिकारी, भांडार विभाग प्रमुख, उपनिबंधक, जन्म मृत्यू नोंदणी विभाग, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, वाहन विभाग व्यवस्थापकापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे निभावण्याचा प्रयत्न केला. उल्हासनगर महानगरपालिकेतील 10 वर्ष खोळंबलेली परिवहन व्यवस्था सुरळीत होण्यातही त्यांची महत्वाची भूमिका. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील नियमित स्वच्छता राखणे, यासाठी विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करणे, आरोग्य विभागात अत्याधुनिक यंत्रसामुग्री व वाहन खरेदी करणे, इलेक्ट्रिक वाहनांचं चार्जिंग सेंटर उभारणे, पतपेढीच्या माध्यमातून कोविड प्रादुर्भावात किंवा कोकण, कोल्हापूर, सांगली येथील नैसर्गिक आपत्ती प्रसंगी मदतीचा हात देणे, यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. आमच्या महापालिकेमध्ये आरोग्य विभागामध्ये आणि वाहन विभागामध्ये श्री विनोद केने कार्यरत आहे. त्यांनी पतपेढीमध्ये अनेक सुधारणा केलेल्या आहे. अनेक रिफॉर्म्स त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केलेले आहे. उदाहरणार्थ जसं बिनव्याजी मदत ते देतात. एखादा अपघात वगैरे जर झाला एखाद्या कर्मचाऱ्याचा किंवा अधिकाऱ्याचा किंवा त्यांच्या सभासदांचा, सदर पतसंस्थेमार्फत एक कन्यादान योजना चालवली जाते, ज्यामध्ये 11,000 रुपये गिफ्ट चेक दिला जातो लग्नासाठी. त्यानंतर सभासदांचे कोणतेही म्हणजे मुलगा किंवा मुलगी तर परदेशी शिक्षणासाठी जर जाणार असेल तर त्यासाठी बिनव्याजी कर्ज दिला जातो. डिव्हिडंड जो आहे त्यांनी जवळपास 14% दिलेला आहे. मला वाटतं हा कोणत्याही पतपिढीनं जो डिव्हिडंड दिलेला असेल पूर्ण राज्यामध्ये तो सगळ्यात जास्त असायला पाहिजे. नंतर मुदत ठेव योजना त्यांच्या मार्फत चालवली जाते आणि त्याच्यावरती सुद्धा फार चांगल्या प्रकारे रिटर्न्स दिले जातात. असे विविध उपाययोजना ह्या पतपेढीमार्फत चालवले जातात. अनेक सोशल कामामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. या सर्व प्रपंचात त्यांनी मिळेल त्या गरजवंताला कायम मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केलाय. कुटुंबवत्सल असणारे विनोद केणे प्रत्येक दिवाळीला आपल्या कुटुंबासोबत उपेक्षितांना शोधत त्यांना साडी व फराळ देऊन दिवाळी साजरी करतात. आपल्या 8 तासांच्या नोकरी व्यतिरिक्त समाजाची सेवा करण्यात त्यांनी नेहमीच आत्मिक समाधान शोधलं आहे. आजवर केणे हे उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या माध्यमातून आपली सामाजिक बांधिलकी निभावत आले आहे. 2015 मध्ये या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी केणे यांची भरघोस मतांनी निवड झाली. त्यांची पतसंस्थेच्या उत्कर्षासाठी झटण्याची वृत्ती, उपक्रमशीलता, सदस्यांची आर्थिक काळजी घेणे, कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सुखदुःखात त्यांच्या सामील होणे, यामुळे सभासदांनी त्यांना 2022 मध्ये देखील
पुन्हा त्याच प्रेमाने या पतसंस्थेचं नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली. मी 1996 पासून पतपेढीमध्ये मेंबर आहे आणि मला कधी बी कर्जासाठी त्यांनी हर टायमाला मला मदत केलेली आहे. आणि ज्यावेळेस माझ्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस माझ्याकडं प्रश्न होता का मी पैशाची कशी काय व्यवस्था करू. तर सरांनी मला कर्ज बी दिलं आणि प्लस कन्यादान 11,000 रुपये बी दिले. म्हणून मी केनी साहेबांचे, ताशे साहेबांचे, सांगळे साहेबांचे उपकार विसरू नाही शकत. आजवरच्या आपल्या अध्यक्षपदाच्या भूमिकेतून त्यांनी पठाणी कर्जाच्या ओझ्याखाली दाबल्या गेलेल्या सदस्यांना या आर्थिक शोषणातून बाहेर काढले. या पतसंस्थेची धुरा आपल्या हातात घेतल्यानंतर केणे यांनी संस्थेच्या उत्कर्षासाठी अनेक धोरणात्मक निर्णय राबवले. पतसंस्थेची 40,000ची आर्थिक उलाढाल त्यांनी आपल्या संचालक मंडळाच्या मदतीने आज 90 कोटींच्या आसपास आणून ठेवली आहे. मी दोघेही डोंबिवलीचे असल्या कारणाने आमचा मैत्रीपणा आणि ओळख ही पूर्वीपासूनच होती. तदनंतर आम्ही एकाच डिपार्टमेंटमध्ये सातत्याने काम करत असताना त्यांचा आणि माझा एक जवळचं नातं निर्माण झालं आणि त्या दरम्यान त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगलं त्यांनी कामामध्ये योगदान दिलं. की स्वच्छ भारत अभियानमध्ये सफाई कर्मचाऱ्याच्या माध्यमातून जी सहानुभूती कामगारापर्यंत त्यांनी जी घडवलेली आहे, रुजवलेली आहे, ते अतिशय प्रेरणादायी आहेत. प्रशासकीय कामकाज करत असताना पतपेढीच्या माध्यमातून सफाई कर्मचारी व इतर कुठलेही कर्मचारी यांच्यासाठी खूप काही मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे त्याचं खरोखरच मला कौतुक करावं असं वाटतं. विद्यार्थ्यांचा वेळोवेळी गुणगौरव, सभासदांचा अपघात झाल्यास तातडीची बिनव्याजी मदत, 30,000 सेवानिवृत्ती फंड तर मृत्यू फंड 40,000 हा विनाविलंब देण्याची व्यवस्था, यातून त्यांनी प्रत्येक सदस्यास आर्थिक सक्षम केले. केणे साहेबांनी मी एकत्र आलो आणि ते संस्थेचे अध्यक्ष झाले आणि मी सचिव झालो. तर तेव्हापासून आम्ही एकत्र येऊन संस्थेबाबत चांगले चांगले निर्णय घेतले. तेव्हापासून आम्ही मित्र आणि या संस्थेत त्यांनी पुढे नेण्याचे कार्य केले. असे अध्यक्ष पद संस्थेत लाभले व ते माझे मित्रही आहेत, त्याचाही मला गर्व आहे. सदस्यांना बचतीची सवय लावली. पतसंस्थेच्या सभासदांसाठी वेळोवेळी विविध आरोग्य शिबिरांचंही आयोजन केणे यांच्या नेतृत्वात आजवर नियमितपणे करण्यात आलं आहे. त्यांची मुलगी परी हिचा जन्म त्यांच्यासाठी आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. तर अचानक वडिलांचं त्यांना सोडून जाणं त्यांच्या जिव्हारी लागलंय. माझे वडील माझा अभिमान आहे. त्यांनी मला लहानपणीपासूनच मित्रासारखे सांभाळून घेतले आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षणामध्ये त्यांनी मला मार्गदर्शन केलं आहे. सो त्यांचं आणि माझं नातं बाप-लेकीपेक्षाही जास्त एका मित्रमैत्रिणीचं आहे. या संघर्षी आणि आतापर्यंत जेवढे पण यश मिळाले आहे ते मी खूप पहिल्यापासूनच पाहत आले आहे. असे वडील मला मिळाले मला खूप अभिमान आहे. या सर्व प्रवासात त्यांची पत्नी आणि आई गुणाबाई यांची त्यांना भक्कम साथ आहे. एकीकडे उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय सेवेत प्रामाणिकता देण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे पतसंस्थेद्वारा अडल्या नडल्यांच्या सुखदुःखात साथ देण्याची तळमळ ही विनोद केणेंमधील एका सदृदही सामाजिक कार्यकर्त्याचं दर्शन घडवते. श्री विनोद केणे साहेब हे संस्थेचे अध्यक्ष म्हणून आल्यापासून त्यांच्या नेतृत्वात काम करताना मला खूप समाधान वाटते. ते संस्थेची सभासदांची आर्थिक काळजी घेण्यात ते नेहमी उत्सुक असतात. विनोद केणे यांच्या याच धडपडीची दखल घेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठानने दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक अभिनेते केदार शिंदे व संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या हस्ते विनोद केणे यांना सहकार मित्र या पुरस्काराने गौरविले. हा राज्यस्तरीय गौरव त्यांच्या एकट्याचा नसून पतसंस्थेच्या संचालक मंडळ व प्रत्येक सभासदांचा आहे असं ते आनंदाने सांगतात. आणि या आनंद सोहळ्याकरिता विनोद केणे हे निश्चितच कौतुकास पात्र आहेत. त्यांच्या हातून अशीच दिनदुबळ्यांची सेवा घडत राहो आणि समाज
पर्यायाने देशाच्या विकासात त्यांचा हातभार लागो, हीच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक हितचिंतकाकडून मनापासून सदिच्छा.